नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे ठाणे शहर पोलीस भरती लेखी परीक्षेचे मार्क विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं ठाणे पोलीस दल भरती इथं जर मी जॉईन केलं तर हे ऑफिशियल भरतीचं पेज येणार आहे ठाणे शहरचं. आणि इथं जर बघाल तुम्ही तर ही सूचना दिसेल. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की हे लेखी परीक्षेचे मार्क प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. बघा इथे लेखी परीक्षेचे मार्क आलेले आहेत. तर हे बघूयात मार्क कसे पडलेले आहेत विद्यार्थ्यांना. तर बघा 4 शेवटमध्ये परीक्षा झाली होती. 18/8/2024 रोजी. आणि त्याच्यानंतर काय करण्यात आलं की त्यांनी 2 वेळेस सुधारित आन्सर की देण्यात आली होती, म्हणजे टोटल 3 वेळेस दिलेली आहे. तर बघा इथं सुधारित दिलेली आहे त्यांनी 21ला, परत 22ला परत एकदा सुधारली होती आणि एक पहिलीवाली अशा 3 वेळेस सुधारणा करण्यात आली होती आणि त्यानंतर ही सीट दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी cp.thane dcphq@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला ईमेल करायचा आहे. 8 वाजेपर्यंत करायचा आहे आजच. आता हे मार्क दिले आहेत, त्याच्यामध्ये सिरियल नंबर, चेस नंबर आणि याचे मार्क दिले आहेत. तर तुम्ही जर पाहिलं आता या रिटर्नचे मार्क, रिटर्न 100 पैकी होती, तर जर तुम्ही रिटर्नमध्ये जर मार्क बघितले तर विद्यार्थ्यांना मार्काची संख्या जर पाहिली तुम्ही तर 89 मार्क तुम्ही बघाल इथे 89चा टॉपर दिसत आतापर्यंत. तर तुम्ही आता या शीटला जर बघितलं तर या शीटला मी काय करतो की रँकनुसार टाकतो, म्हणजे किती मार्काचे कसे मार्क आहेत याच्यानुसार टाकतात. तर तुम्ही जर इथे जाल तुम्ही ओके, तर आता जर पाहिलं तुम्ही आजच्या या दिवशी आता इथे त्यांचे सिरियल नंबर आहेत. ॲक्च्युली इथं मी काय करेल केला रँकनुसार टाकेल. तर तुम्ही जर पाहिलं शीटनुसार तर ॲब्सेंट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. सगळ्यात पहिले ॲब्सेंटवाले लावलेले आहेत मी. तर हे 174 विद्यार्थी आहेत जे की ॲब्सेंट आहेत. आता ॲब्सेंटवाले विद्यार्थी काय करेल की मी या लिस्टमधून काढून टाकेल यांचे नाव. त्यांचा काय फायदा होणार नाही. ओके, आता ही यादी आहे. मी याला बॉर्डर करतो आणि ही शीट तुम्हाला मी माझ्या टेलिग्रामवरती देऊन देईन. ठीक आहे. तर बघा 95 मार्काच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. ही आहे 10 विद्यार्थी आहेत. 95 वाले 10 विद्यार्थी आहेत, इथे मी लिहून ठेवतो. त्याच्यानंतर 94 वाले जर पाहिलं तुम्ही 94 वाले तर हे 16 विद्यार्थी आहेत. 94चे 16 आहेत. इथे लिहिल मी काय इथे लिहिल 94 मार्कांचे 16 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 93 मार्कांचे जर पाहिलं तुम्ही तर ही संख्या जास्त आहे. जास्त म्हणजे ते एवढी जास्त नाही आहे. 93 होते इथे. तर 93 मार्काचे जर तुम्ही विद्यार्थी पाहिले तर ही संख्या आहे 33. त्याच्यानंतर टोटल 90 वरती जास्त बघितलं आपण. आता इथे 93 वरती 33 विद्यार्थी होते. आता ही जर टोटल संख्या बघितली तुम्ही 90 आणि 90 पेक्षा जास्त, तर ही संख्या आहे बघा ही संख्या आहे 263 विद्यार्थी आहेत. 263 विद्यार्थ्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क आहेत. तर त्यामुळं बघा जर लेखीला खूप विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडत आहेत. त्यामुळे कट ऑफ आता याच्यामध्ये माहिती ना आपल्याला की याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीनुसार कसे मार्क आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी दिलेली नाही. टोटल 80 आणि 80 पेक्षा जास्त जर बघितलं तर ही संख्या जर बघितली तर खूप जास्त आहे. तुम्ही बघा तर कट ऑफ खूप जास्त लागण्याचे चान्सेस आहेत इथे. हजारो विद्यार्थी आहेत ज्यांना की 80 आणि 80 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. तर सोपा पेपर होता, त्यामुळे कट ऑफ काय होणार की नक्कीच काय होणार की जास्त पडणार आहे. बघा तुम्ही बघू शकता किती विद्यार्थ्यांना 80 पेक्षा जास्त आहेत. इथे बघा आकडा बघा तुम्ही, इथं कळेल. हे आहेत 2394 विद्यार्थी आहेत. 2394 विद्यार्थी आहेत. त्यांना काय की 80 आणि 80 पेक्षा जास्त आहेत. 80 ते 100 मार्क आहेत. कट ऑफ काय होईल की जास्त होईल जर तुम्हाला लेखीला जर मार्क असे तसेच असतील. ओके, लेखीला जर सपोज मार्क कमी पडले असतील आणि ग्राउंडमध्ये जर सपोज तुम्हाला ओके मार्क असतील तर चान्सेस कमी आहेत. पण जर तुम्हाला लेखीमध्ये चांगले आणि ग्राउंडमध्येही ओके मार्क आहेत तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर ही माहिती होती या घडीची. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.